नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आजचा तसे येणाऱ्या 2-3 दिवसाचा हवामान अंदाज पाहूया. साधारणतः दुपारपासूनच 3-3:30च्या सुमारास सातारा, सांगली, विजापूर, अकलूज या परिसरात पावसाचे ढग निर्माण होताना दिसले आणि जळगाव, अकोला, छत्रपती संभाजीनगर ह्या साईडला सुद्धा द्रोणीय हवेची स्थिती झाली. सांगलीपासून चंद्रपूरपर्यंत असे द्रोणीय हवेची स्थिती निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने पाऊस पण मोठा पडणार आहे. पळता पाऊस आहे तरी पण बऱ्यापैकी चांगला पाऊस पडणार आहे. कापोली, पुणे, गोरेगाव, जेजुरी, बारामती, डावणखेड ह्या परिसरामध्ये पावसाला चांगली सुरुवात आहे. चिपळूण, सातारा, वडूज, कराड, विटा याही भागात चांगला मध्यम ते जोरदार पाऊस पडणार आहे. आता सध्याला ती सॅटेलाइट मॉडेल दाखवते. पावसाचे ढग चांगले बनताना दिसत आहे तिकडे आणि रात्रीतून सुद्धा पाऊस तिकडच्या भागात असणार आहे. आणि डाहून, इंदूर, ओडूज, बारामती, डाहून, इंदापूर आणि इकडे बार्शी, तुळजापूर हा पट्ट्यासुद्धा पावसाचा जोर चांगला मुसळधार दिसतोय. सांगली, जत, विजापूर या परिसरातसुद्धा चांगला मध्यम ते मुसळधार पाऊस दिसत आहे आणि पाऊससुद्धा सध्या चालू आहे. साधारण 5:15 वाजून गेलेले आहेत. त्या सुमारास व्हिडिओ काढतोय. रपकय, बन्नट्टी, विजापूर ह्या परिसरातसुद्धा, बागलकोट ह्या परिसरातसुद्धा पावसाचे चांगले ढग आहेत. म्हणजे कर्नाटक भागातून बऱ्यापैकी पाऊस आहे. कॉन्ट्री लगत, महाराष्ट्र बंड लगत, चिपळूण, रत्नागिरी ह्या परिसरातसुद्धा, कोल्हापूर परिसर ह्या परिसरात पावसाचे ढग आता हळूहळू निर्माण होऊन पाऊस पडायची शक्यता आहे. आणि त्यानंतर पुढे जाऊन पाहायला गेलं तर राजापूर, कोल्हापूर, निप्पाणी, बेळगाव, सावंतवाडी या परिसरात हलकाचा पावसाचे ढग निर्माण व्हायल्यानंतर पुढं पावसाचा जोर वाढेल. त्या ठिकाणी रत्नागिरी, राजापूर समुद्रात सुद्धा आणि जमिनीवर सुद्धा त्या प्रदेशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि पाऊस पडत आहे. रेवणा, कारवार ह्या परिसरात हलक्याच्या पावसाचे ढग आहेत. हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. साधारणतः पावसाचा हा अंदाज आहे आता पुढे देणार आहे मी 4 दिवसा पुढचा अंदाज आहे आणि त्या दिवसामध्ये कडकडाटी मुसळधार पाऊस होणार आहे. 4 दिवस पावसाचा जोर राहील. तिथून पावसाचा जोर हळूहळू ओसरत जाईल. 4 दिवस या भागात पाऊस असणार आहे. तो भाग म्हणजे नाशिक, औरंगाबाद, नांदेड, अकोला, नागपूर ह्या परिसरात उद्या पाऊस पडायची शक्यता ह्या भागात. म्हणजे पावसाचा जोर या साईडला उद्या हलका मध्यमचा पावसाचा जोर असेल. आणि इकडे सांगली, पणजी, हुबळी, बळ्ळारी, नांद्या, सोलापूर, हैदराबाद ह्या परिसरात पावसाचा जोर कायम टिकून राहणार आहे 4 दिवस. 4 दिवसांमध्ये ह्या भागात पावसाचा जोर कायम राहणार आहे. उद्याही ह्या भागात जोर असणार आहे. पाऊस पडणार आहे ह्या भागात आणि मध्यम ते जोरदार उद्या पाऊस ह्या भागात असणार आहे असं दिसते. पुढचा अंदाज म्हणजे कोणत्या भागात केव्हा कसा पाऊस पडेल हे बघूया. उद्या गोंदिया, नागपूर, वर्धा ह्या भागातसुद्धा पाऊस असणार आहे. कापशी, चंद्रपूर, गडचिरोली ह्या परिसरातसुद्धा पाऊस उद्या असणार आहे. छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बीड, लातूर, नांदेड ह्या भागात हलका मध्यम पाऊस असणार आहे. बऱ्यापैकी गर्जना करत पाऊस असणार, विजेच्या कडकडाटाचा पाऊस असणार आहे. आणि कोल्हापूर, दावणगिरी, शिर्शी याही भागात कर्नाटक भागात सुद्धा पाऊस उद्या असणार आहे. एकंदरीत मी जे मॉडेल सांगतोय आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय. आपला भाग कुठं तुम्हाला ओळखता येतो सुद्धा. म्हणून इतर माझ्या सांगण्यात थोडासा फरक आहे. मी प्रत्यक्ष दाखवत असतो. उद्या आणि चिಕ್ಕमंगळूरू, दावणगिरी या परिसरातसुद्धा पावसाचा जोर आहे. उद्या अधिक जोर म्हणजे अति मुसळधार पाऊस कुठं पडणार आहे तर सावंतवाडी, पणजी म्हणजे गोवा ह्या परिसरात चांगला पाऊस आहे. कोल्हापूर परिसरात उद्या मुसळधार पाऊस दाखवत आहे. बेळगाव पट्ट्यात सुद्धा पाऊस दाखवत आहे. निप्पाणी, कोल्हापूर, राजापूरला सुद्धा बऱ्यापैकी चांगला मध्यम ते मुसळधार पाऊस उद्या दाखवत आहे. एकंदरीत मॉडेल तुम्हाला दिसत आहे पुढं. त्यानुसार पावसाची तीव्रतासुद्धा दिसते. सांगली, जत, रपकय, बन्नट्टी, विजापूर, सांगली ह्या भागातसुद्धा पाऊस उद्या बऱ्यापैकी चांगला पडणार आहे. म्हणजे ह्याच भागात आत्ता सध्या मोडलं ह्याच भागात 4 दिवस पाऊस टिकून राहणार आहे. एकंदरीत उद्याचं पहाटेचं तापमानसुद्धा
बऱ्यापैकी उतरलेलं दिसतंय. 25-26 सेल्सिअस तापमान उद्या उत्तर महाराष्ट्रातून आहे, महाराष्ट्रातून. आणि इकडे हुबळी, बळ्ळारी ह्या परिसरातसुद्धा, त्या भागातसुद्धा 24-25 तापमान राहणार आहे. आता साधारण 4 दिवसामध्ये जर पावसाचा अंदाज पाहायला गेला, हे झाला उद्याचा आणि आजचा अंदाज. साधारण तापमान दुपारचं पाहायला गेलं, उद्या 35 सेल्सिअस तापमान उत्तर महाराष्ट्रातून आणि दक्षिण महाराष्ट्रातून 31 सेल्सिअस तापमान साधारण असेल. 25 ते 31 सेल्सिअस तापमान सांगली दक्षिण महाराष्ट्रातून असेल. पुढील 4 दिवसाचा अंदाज पाहूया. साधारणतः मान्सूनची वाटचाल गोवा, सांगली, सोलापूर ह्या भागात पर्यंत झालेली आहे, असे हे मॉडेल दाखवत आहे. आणि मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, जळगावला स्थानिक वातावरण म्हणून पाऊस पडेल.